जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण नागपूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी अंदाजित कटऑफ अंदाजित मेरिट घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखी आणि ग्राउंड दोन्हीचेही मार्क आलेले आहे। फक्त आपल्याकडे एनसीसीचे मार्क नाही आहे, तर ही बाब लक्षात घ्या की एनसीसीचे मार्क आले नाही आहे, पण तरी पण आपण एक अंदाजित कटऑफ काढलेला आहे। सर्वांनी एक बाब लक्षात घ्या की एनसीसीचे मार्क यामध्ये ॲड झालेले नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अंदाजित मेरिट बघूया। विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना आहे तुमच्यासाठी। आपण जो कटऑफ सांगणार आहे त्यापेक्षा तुम्हाला 1-2 मार्क जरी कमी असतील तरी तुम्ही होप ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, कारण की याच्यामध्ये एनसीसीचे मार्क ॲड झालेले नाही आहे। तरी पण आपण अंदाजित कटऑफ विद्यार्थ्यांच्या खूप मागणीवर आपण हा अंदाजित कटऑफ आणलेला आहे, कारण की आपला जो कटऑफ असतो जवळपास खरा ठरत असतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण खूप ॲनालिसिस करून हा कटऑफ काढत असतो। तर पहा, जो अंदाजित कटऑफ आहे तो ओपन सर्वसाधारण हा 135 जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो। आता इथे मेन फॅक्टर ठरणार आहे एनसीसी आणि तुमची एज। जर तुम्ही कमी वयाचे असाल तर तुम्ही इथे वेटिंगवर पडण्याची दाट शक्यता 135 वाले। पण तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्या कास्टनुसार तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता। तर बघा, कास्टनुसार जर बघायला गेलो तर 135 म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 130 पर्यंत तुम्हाला जर मार्क असतील तर तुम्ही कास्टमध्ये बसू शकता। कोणते कोणते कास्टवाले 130 पर्यंत बसू शकतात तर SC BC, त्यानंतर बघा OBC, SBC, त्यानंतर DTA, VJA, NT वाले जेवढे पण विद्यार्थी ते 130 पर्यंत बसू शकता। ST वाले विद्यार्थी हे 127 ते 125च्या आसपास बसू शकता। हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा कमी जरी मार्क असतील तर होऊ शकतं तुमचं। आणि EWS वाले विद्यार्थी जवळपास 120च्या आसपाससुद्धा तुमचं होऊ शकतं। ठीक आहे, हा एक अंदाज आहे सर्वसाधारणचा। आपण सांगितलेला कटऑफ हा जवळपास निश्चित राहू शकतो किंवा फेलसुद्धा ठरू शकतो, कारण की हा एक अंदाज आहे, कारण की यामध्ये NCCचे मार्क आलेले नाही आहे। आणि एक्झॅक्ट कटऑफ काढणे थोडं कठीण झालेलं आहे, कारण की तुम्हीसुद्धा लिस्ट चेक केली असतील, त्यामध्ये सर्चिंग थोडं होत नाही आहे। एक्झॅक्ट नंबर आपण जर टाकला विद्यार्थ्याचा चेस क्रमांक किंवा सिरियल नंबर जरी टाकला तरी तो एक्झॅक्ट येत नाही, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे नागपूर सिटीचा मेरिट काढण्यासाठी। पण ओपन हा जवळपास 135च जाणार, हे एक्झॅक्ट आपण काढलेलं आहे। पण कास्टनुसार जर तुम्हाला 135च्या पेक्षा 10 मार्क जरी कमी असतील सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी, तरी त्यांनी होप ठेवायची आहे। आणि महिला उमेदवारांनी कास्टनुसार 120-115 जरी तुमचा टोटल बनत असेल तर तुम्ही होप ठेवायची आहे, कारण की जागा भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांना पेपर सोपा असूनसुद्धा खूप विद्यार्थ्यांना मार्क हा कमी पडलेला आहे। 90पेक्षा जास्त विद्यार्थी, फक्त 135च विद्यार्थी आहे, इतकी मोठी भरती असूनसुद्धा। त्यामुळेच कटऑफ हा खाली येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कारण की नागपूर शहरला दरवर्षी कटऑफ हा खूप जास्त जात असतो, पण यावर्षी सिंगल फॉर्म असल्यामुळे विद्यार्थ्यांना 90पेक्षा मार्कच खूप कमी पडलेले आहे। त्यामुळे 90पेक्षा मार्कवाले विद्यार्थी फक्त 135 आहे आणि जागा भरपूर आहे। त्यामुळे तुमचा मेन फॅक्टर ठरून जातो, तो आहे तो म्हणजे ग्राउंड। कारण की ग्राउंड हे ॲव्हरेज जर पकडलं तर 41 किंवा 38 या रेंजमध्ये ग्राउंड ज्यांचं आहे आणि ज्यांची लेखी 85-86च्या आसपास आहे, त्यांचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे कास्टनुसार। आणि तुम्ही जर ओपनमध्ये जर बघायला गेलं तर 41 + 90च्या आसपास तुम्हाला असेल तर तुमचं इथे काम होऊ शकतं, कारण की लेखीमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर मार्क कमी पडलेले आहे। आणि मेन फॅक्टर ठरतो मग तिथे ग्राउंड, आणि ग्राउंड हे 38 ॲव्हरेज पकडलं तर या रेंजमध्ये तुमचं काम होऊन जाईल। पुरुष उमेदवारांसाठी सांगतो आहे, सर्वसाधारण महिला उमेदवारांना 135 पेक्षा 15 किंवा 20 जरी मार्क आसपास तुम्हाला कमी असतील, 17-18, तर तुमचं इथे काम होऊन जाईल, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना इथे कमी मार्क पडलेले आहे। त्यामुळे कटऑफ हा दरवर्षीपेक्षा इथे हा खूप हाय जात असतो, पण यावर्षी खूप कमी जाणार, कारण की विद्यार्थी सिंगल फॉर्ममुळे इथे
तो आपल्याला इथे फायदा दिसतो आहे, कारण की दरवर्षी डबल फॉर्मवाले विद्यार्थी इथे येत होत आहे आणि त्यामुळेच यावर्षी प्रत्येकच गटात असो किंवा घटकात असो, जिल्हा पोलीस असो, चालक असो, तिथे फरक हाच दिसतो आहे की विद्यार्थी हे कमी मार्क घेत आहेत. म्हणजे 90वाले विद्यार्थी खूप बोटांवर मोजण्याजोगते दिसत आहेत. त्यामुळेच कट ऑफ हा दरवर्षीपेक्षा निश्चितच कमी जातो आहे आणि महिला उमेदवारांचा तर भरपूर कमी जातो आहे, कारण की त्यांना पण सिंगल फॉर्मचा फायदा होतो आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. ऑफिशियल कट ऑफ अजूनपर्यंत लागलेला नाही हे लक्षात ठेवा. आपण सांगितला म्हणजे हाच ठरेल असा खरा असा होणार नाही आहे. म्हणून एक लक्षात घ्या की याच्यामध्ये NCCचे सुद्धा मार्क आलेले नाही आहे. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण हा कट ऑफ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पण ओपन हा निश्चितच 135च्या आसपासच राहील. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.